नातवाच्या ओपन हार्ट सर्जरीसाठी 3 लाख रुपयांचं 10% व्याज वसूल करण्यासाठी सावकार कैलास मैद आणि उद्धव सेनेचा पदाधिकारी सिद्धेश्वर अंडे यांनी माणुसकी धाब्यावर बसवली आहे। भास्कर माळोदे वयवर्ष 71 राहणार श्रीरामनगर आडगाव यांनी दिलेल्या तक्रारीवरून आडगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय। भास्कर माळोदे यांच्या मुलाचं अपहरण करत निर्जन स्थळी त्यांना डांबून ठेवण्यात आलं। तसंच वृद्ध आणि सुनेला बंदुकीचा धाक दाखवून बळजबरीनं कारमध्ये बसवून नाशिक रोड सब रजिस्टर कार्यालयात नेलं। मुलाला जीवे मारण्याची धमकी देत बंगला अंडे याच्या नावावर खरेदी खत करण्यास भाग पाडून बंगल्यावर कब्जा केल्याप्रकरणी आडगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय। 2011 ते 2019 या कालावधीत माळोदे यांच्या नातवाच्या ओपन हार्ट सर्जरीसाठी पैशांची गरज होती। ओळखीचा सिद्धेश्वर अंडे यांना माळोदे यांच्या आईसाहेब बंगला येथे सावकार कैलास मैंदकडून 30 लाख 10% व्याजानं देत व्याजाचे 30,000 वजा करून रक्कम दिली। त्यानंतर दुर्दैवानं नातवाचा मृत्यू झाला आणि व्याजाचे हप्ते माळोदे देऊ शकले नाहीत। त्यानंतर मैंद आणि अंडे घरी आले। व्याजाचा हप्ता वेळेत देता येत नाही तर कशाला पैसे घेता, आत्ताच हप्ता द्या नाही तर तुमचं काही खरं नाही अशी धमकी देत शिवीगाळही केली। 12 सप्टेंबर 2011 रोजी मैंदनं मुलगा नितीन याचं अपहरण करत अज्ञातस्थळी डांबून ठेवलं। अंडे यानं बंदुकीचा धाक दाखवून माळोदे आणि सुनेला बळजबरीनं कारमध्ये डांबून नाशिक रोड सब रजिस्ट्रार कार्यालयात नेलं। अंडे याच्या नावावर बंगला विक्री व्यवहाराचे खरेदी खताचे दस्त बनवत सह्या केल्या नाही तर तुमचा मुलगा पुन्हा तुम्हाला कधीच दिसणार नाही अशी धमकी दिली आणि दस्तावर सह्या करण्यास भाग पाडून बंगल्यावर कब्जा मिळवला। या सर्व प्रकरणाचा तपास वरिष्ठ निरीक्षक उमेश पाटील करत आहेत। संविधान न्यूज, नाशिक।